तर प्रेक्षक मंडळी हो नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, जो सत्य आहे त्याच्यावर जे पंडितजी आहे ते मंजूला सांगतात, की सत्यावर खूप मोठा अडचण निर्माण आहे, त्याच्यावर खूप मोठ्या जीवावर बेतणार आहे. त्यात तू बी असशील असं पंडित सांगतात. त्यानंतर मंजू चिंतेमध्ये असते. मंजूच्या डोक्यामध्ये तोच विचार असतो, की सत्याच्या जीवाला धोका आहे. कारण पंडितजींनी सांगितलेलं असतं, की सत्याच्या जीवाला धोका आहे. हे तुमच्या जीवावर देखील जाऊ शकतं, असं पंडितजी सांगतात. त्यानंतर मंजू खूप घाबरलेली असते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तर दुसरीकडं ज्या मम्मीसाहेब असतात, ते एका व्यक्तीकडे जातात. तो तिथं वैरण कापत असतो. ते बघून मम्मीसाहेब त्याच्या माणसाला बोलतात, "ह्यो अहो, ह्यो काय उडवणार आहे कोणाला? खरंच याला नेम तरी आहे का?" मम्मीसाहेबांच्या डोक्यामध्ये त्या मंजूला उडवायचं असतं. तर मम्मीसाहेब तिथं गेल्यानंतर त्याला बोलतात, "तुझ्याकडे काय आहे की नाही?" तो व्यक्ती लगेच आतमध्ये जातो आणि गन बाहेर घेऊन येतो. म्हणजे जी मोठी गन आहे ती घेऊन येतो आणि मम्मी साहेबांच्या डोक्यावर अंडं ठेवतो आणि बोलतो, "मी तुमच्या डोक्यावरचं अंडं उडवून दाखवतो." मम्मी साहेब बोलतात, माझ्या नाही याच्यात ठेव." त्यानंतर मम्मी साहेबांसोबत आलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर अंडं ठेवतात. पण तो व्यक्ती एका तिथं बैलगाडीवर अंडं ठेवतो आणि म्हणतो, "उडव." त्यानंतर तो निशाणा लावतो आणि तो उडवून देतो. त्यानंतर ज्या मम्मी साहेब असतात त्या त्या माणसाला काम देतात आणि पैसे पण देतात. तर दुसरीकडं जो मुकादम असतो तो एका व्यक्तीला भेटायला जातो आणि गेल्यानंतर तो त्याला बोलतो, "हे घे पैसे आणि हा हा घे फोटो. या पोराला उडवायचा आहे. हा कोण आहे माहिती आहे ना?" तर तो व्यक्ती बोलतो, "माहिती आहे. आता नगरसेवक झालेला सत्यजित सुर्वे आहे तो." तर मुकादम बोलतो, "हां, याचाच तुला काटा काढायचा आहे." तर तो व्यक्ती बोलतो, "अजून पैसे लागतील. एवढ्या पैशात नाही होणार." तर मुकादम असतो तो अजून पैसे देतो आणि त्यानंतर तो व्यक्ती बोलतो, "ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी याचा आता काटा काढणारच." तर दुसरीकडे जी मंजू असते ती खूप घाबरलेली असते. रात्री जे सत्या घरी येतो, घरी आल्यानंतर जी मंजू असते ती सत्याला बोलते, "सत्या, मला खूप भीती वाटते" आणि मोठ्या-मोठ्याने रडायला लागते. सत्या बोलतो, "वाघमारे काय झालं तर वाघमारे काही सांगायला तयार नसतात. सत्या बोलतो, "वाघमारे तुम्हाला माझी शपथ आहे. सांगा काय झालंय ते?" मग मंजू सांगते, "मला पंडितजीने सांगितलंय की तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून आपल्या दोघांच्या." तर सत्या बोलतो, "वाघमारे उगाच कशाचं काय टेन्शन घेताय? काही नाही होणार मला आणि एवढे जण आहेत ना सगळे." तर मंजू बोलते, "नाही सत्या, तसं नाही." त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जो बलमा असतो तो घरी येतो. घरी आल्यानंतर सत्या भावा ओरडतो. मग त्यानंतर मंजू खाली येते आणि मम्मीसाहेब पण असतात तिथं. मम्मीसाहेब बोलतात, "काय रे बालमा कुठपर्यंत आलं मिरवणुकीची तयारी?" तर बालमा बोलतो, "होत आली आता मम्मीसाहेब. सत्तेची मिरवणूक धूमधडाक्यात निघणार आहे." तेवढ्यात मंजू ते ऐकते आणि बोलते, "म्हणजे मिरवणूक बालमा कसली मिरवणूक निघणार आहे?" तर जो बालमा असतो तो बोलतो, "अहो वहिनी काही नाही सत्तेची मिरवणूक काढली आहे तात्यासाहेबांनी." तर बालमाला जी मंजू असते ती बोलते, "नाही बालमा अजिबात सत्तेची मिरवणूक काढायची नाही." तर बालमा बोलतो, "का वहिनी पण?" तर मम्मीसाहेब बोलतात, "का बरं? काय झालं?" तर जी मंजू असते ती बोलते, "तुम्हाला बोलून काही उपयोग नाही. ज्या व्यक्तीकडे जायचं आहे ना त्यालाच सांगते मी काय करायचं आहे." त्यानंतर जी मंजू असते ती तात्यासाहेबांकडे येते. तात्यासाहेबांसमोर ती बोलते, "तात्यासाहेब, माझी एक विनंती होती. तुम्ही मिरवणूक काढू नका." त्यानंतर जे तात्यासाहेब असतात ते बोलतात, "का बरं? का काढू नका? उलटं तो माझा सच्चा कार्यकर्ता आहे. त्याची मिरवणूक निघालीच पाहिजे. माझ्या बिगर सपोर्ट तो निवडून आला आहे." तर जी मंजू असते ती बोलते, "सत्याच्या जीवाला धोका आहे त्यामुळे तात्यासाहेब." तात्यासाहेब बोलतात, "तू घाबरू नको. मी त्यांच्या पाठीशी आहे आणि सत्याच्या केसाला देखील धक्का लागणार नाही." त्यानंतर तिथून मंजू निघून जाते. दुसरीकडं जो सत्य असतो खाली येतो आणि बलमाला विचारतो, "काय रे बलमा काय झालंय नेमकं?" तर बलमा म्हणतो, "या वहिनींना काय झालंय? त्या का बरं बोलतात की मिरवणूक काढू नका?" तर ज्या सत्य असतो तो बोलतो, "अरे त्यांना एक पंडितजीने सांगितलंय की माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळं." तर बलमा बोलतो, "अरे भावा मी आहे ना तुझ्यासोबत. तू कशाला उगाच घाबरतोय?" तर सत्य बोलतो, "मी नाही घाबरत रे. वाघमारे घाबरताय. तुला कळतंय का? आणि हे बघ तसं पण आता हे राजकारण आहे त्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी करून चालावंच लागेल." तर दुसरीकडं जे रणविजय असतात ते पोलीस स्टेशनला तयारी चालू असते. सत्तेची मिरवणुकीची तयारी असते त्यामुळं ते बंदोबस्तासाठी सर्वांना पाठवतात. पण मंजूला पोलीस स्टेशनला ठेवण्याचा निर्णय घेतात. तर मंजू येते आणि आल्यानंतर बोलते, "रणविजय साहेब प्लीज मला सत्याच्या तिथं पाठवा ना. मला त्यांच्यासोबत राहायचं आहे." तर रणविजय बोलतात, "नाही वाघमारे तुम्हाला नाही राहता येणार. तर तुम्हाला इथंच वरून ऑर्डर आहे त्यामुळे तुम्हाला इथंच थांबावं लागेल." मंजू बोलते, "असं काय करताय तुम्ही साहेब? प्लीज मला एक संधी द्या ना." तर रणविजय बोलतात, "नाही मंजू मला नाही करता येणार." मंजू बोलते, "आमच्या नशिबात नाही आहे."
घरच्या कुटुंबाच्या पण ड्युटीमुळं काहीही जमत नाही आहे. तर भारती मावशी बोलतात, रणविजय साहेब तिला वेळ देता येत नाही आहे, द्या तिला एक संधी. तर रणविजय बोलतात, ठीक आहे वर मी काय उत्तर द्यायचं ते देतो. वाघमारे तुम्ही पण जा बंदोबस्ताला. त्यानंतर वाघमारे मनातल्या मनात बोलतात, आता बघू सत्याला कोण काय करतंय तेच. मीच आता त्याच्यासोबत आहे. तर दुसरीकडे जो मुकादम असतो त्याची आणि त्या गुंडाचं प्लॅनिंग चालू असतं. सत्याला मिरवणुकीमध्ये कसं उडवायचं. आता येणाऱ्या भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय, सत्याला गोळी लागती की काय होतं हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.